नमस्कार मंडळी, मी किशोरी. उन्हाळा सुरू झाला की आपण वर्षभर टिकविण्यासाठी उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तयार करत असतो. तर ह्या आठवड्यामध्ये मी तुमच्यासोबत उपवासाचे वाळवणाचे पदार्थ शेअर करणार आहे. तर त्यातला सर्वात पहिला पदार्थ आहे बटाट्याचे चिप्स. आणि बटाट्याचे चिप्स एकदम पांढरे शुभ्र कसे व्हावेत हे सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरेच जण बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र व्हावेत ह्यासाठी तुरटीचा वापर करत असतात, पण मी ह्यामध्ये अजिबात तुरटी वापरणार नाही आहे. पण तरीही बटाट्याचे चिप्स जे आहेत ते अतिशय पांढरे शुभ्र असे तयार होतील. कसे ते मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे. चिप्स पांढरे व्हावेत म्हणून जर तुम्ही तुरटी वापरलीत ना, तर चिप्स वाळल्यानंतर पांढरे तर दिसतात, पण तळल्यानंतर ते लालसर रंगावर येतात. म्हणून आपण ह्यामध्ये अजिबात तुरटी वापरणार नाही आहे. मी ज्या पद्धतीने चिप्स तयार केलेले आहेत ना, तर ते वाळल्यावर सुद्धा पांढरे दिसतील आणि तळल्यानंतर सुद्धा पांढरेच राहतील, अजिबात लाल होणार नाहीत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग सोलून घ्यायचे आहेत. सोलल्यानंतर बटाटे पाण्यामध्येच टाकायचे. त्यानंतर आता मी चिप्स पाडून घेत आहे. चिप्स पाडत असताना सुद्धा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्येच ह्या चिप्स पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्यामधलं जे स्टार्च असते ना, तर ते निघून जाते. तर त्यामुळे पाण्याच्या बाहेर अजिबात राहिल्या नाही पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्ही ह्या चिप्स पाण्यामध्येच घातल्या पाहिजे. आता 2 बटाट्याच्या चिप्स पाडल्यानंतर मी दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं होतं. तर त्यामध्ये आता ह्या चिप्स बुडवून घेत आहे. तर अशा पद्धतीनेच सर्व बटाट्याच्या चिप्स पाडून घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये घालायच्या आहेत. आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये मी चिप्स बुडवून घेत आहे. तर असे 2 ते 3 पाण्याने ह्या चिप्स स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. म्हणजे ह्यामधलं जेवढं स्टार्च असेल तेवढं पूर्ण निघून जाते आणि आपल्या चिप्स ज्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात आणि तळल्यानंतर सुद्धा पांढऱ्या शुभ्र राहतात. बघू शकता तुम्ही दुसऱ्या भांड्यातलं सुद्धा पाणी खराब झालेलं होतं. पुन्हा मी पाणी घेऊन तर ही प्रोसिजर मी 2 ते 3 वेळा केलेली आहे. असं केल्यामुळे चिप्समधील संपूर्ण स्टार्च निघून जाईल. जर तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने चिप्स कराल तर अजिबात खराब होणार नाहीत आणि एकदम छान अशा चिप्स तयार होतील आणि तुरटी पण वापरण्याची गरज पडणार नाही. आता मी स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा चिप्स बुडवून ठेवलेल्या आहेत आणि चिप्स बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे. आता ह्या चिप्स मला उकडून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकडून घेतलं आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता चिप्स ज्या आहेत त्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत ह्या चिप्स उकळून घ्यायच्या आहेत. 4 मिनिटं झाले होते. बघू शकता पाण्याला उकळी आली आहे आणि चिप्ससुद्धा शिजलेली आहे. तर आता लगेचच ह्या चिप्स ज्या आहेत त्या एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जाईल आणि चिप्समधली वाफसुद्धा निघेल. जर तुम्ही जास्त वेळ ठेवलात तर त्या जास्त शिजतील आणि तुमच्या चिप्स पण तुटतील. तर त्यामुळे अगदी थोड्या शिजल्या की लगेचच चिप्स काढून घ्यायच्या आहेत पाण्यातून. चाळणीमध्ये ह्या चिप्स काढल्यामुळे ह्यामधलं पाणी निघेल आणि गरम वाफ जी आहे तीसुद्धा निघेल. ह्या चिप्स ज्या आहेत त्या मी परड्यावर पसरवून घेणार आहे. तर एक मोठा पॉलिथिन मी ह्या परड्यावर टाकलेला आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर एक एक करून चिप्स ह्या परड्यावर पसरवून घ्यायच्या आहेत. एकावर एक अजिबात टाकू नका.
छान वेगवेगळ्या मोकळ्या मोकळ्या अशा चिप्स टाका, म्हणजे चिप्ससुद्धा खूप छान तयार होतील, सुटसुटीत अशा. आणि जर एकमेकांना चिकटल्या असतील तर त्या मोकळ्या करून टाका. सध्या मार्च महिना सुरू आहे आणि ऊनसुद्धा खूप कडक पडलेली आहे, तर चिप्स वाळायला फार वेळ लागत नाही. 2 दिवसामध्ये एकदम छान खडखडीत ह्या चिप्स वाळतात. आजचा माझा हा उन्हाळी वाळवणाचा उपवासाचा पहिला पदार्थ आहे. ह्यापुढे सुद्धा तुम्हाला अनेक विविध प्रकारचे पदार्थ बघायला मिळतील, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठलाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ बघता येईल. तर 2 दिवसामध्ये ह्या चिप्स छान अशा वाळलेल्या आहेत. आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. एकदम ट्रान्सपरंट झालेल्या आहेत आणि पातळ झालेल्या आहेत. तळल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र ह्या चिप्स तयार होतात. कारण मी मागे रेडीमेड चिप्स आणलेल्या होत्या, तर तळल्यानंतर लालसर रंगाच्या व्हायच्या. त्यामुळे मी विचार केला की आता घरीच तयार कराव्यात. रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.